श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 25 जुलै 2026 रोजी आहे आषाढी एकादशी, ज्याला आपण मोठी एकादशी असं सुद्धा म्हणतो. तर ज्या माझ्या बंधू भगिनींना वर्षभरामध्ये एकही एकादशीचं व्रत करणं शक्य नसतं, तर अशांनी वर्षातून येणाऱ्या 2 मोठ्या एकादशी, एक आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी एकादशी, या 2 एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला सगळ्या एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करावं. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की काही जण म्हणतात की या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं नाही, म्हणजे डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. तर डोक्यावरून पाणी घ्यायचं का नाही, त्यासोबतच का घ्यायचं नाही, आणि एकादशीच्या दिवशी घरात तांदूळ शिजवायचे नाहीत. भलं तुम्ही उपवास करत नसाल, परंतु त्या दिवशी आपल्याला तांदूळ खायचे नाहीत, तांदूळाचा कुठलाही पदार्थ खायचा नाही, कारण तांदूळाला मांसाहार म्हटलं जातं. तर त्याच्या मागची पौराणिक कथा काय आहे, कशामुळं तांदूळाला मांसाहार म्हणतात आणि एकादशीच्या दिवशी त्याला वर्ज्य केलेलं आहे, आणि ही झाली पौराणिक कथेनुसार. तर त्यासोबतच वैज्ञानिक कारण काय आहे तांदूळ न खाण्याचं, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात आपण एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं का नाही, आपले केस धुवायचेत का नाही. कारण सण व्रत वैकल्य आलं की महिलांचं डोक्यावरून पाणी घेऊन किंवा केस धुवून आपण व्रताचं पूजन करत असतो. परंतु काही दिवस असे असतात की त्या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं. तर त्यामागं अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, कारण श्रद्धेनेच सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच ते आपल्याला फलदायी ठरत असतात. आता वडीलधारील जी लोक आहेत ती पूर्वीपासून आपल्याला सांगतात की या दिवशी महिलांनी डोकं धुवू नये किंवा त्या दिवशी महिलांनी डोकं धुवू नये. त्यांच्या डोकं धुण्यासाठी एखादा योग्य वार असतो, त्याच दिवशी आपण डोकं धुवायचंय, असं आता पहिलेपासून जुनी लोक सांगतात. आता ऐकायचं का नाही ऐकायचं, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर असो, तर एकादशीच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी, जेव्हा आपण स्वच्छतेचा विचार करू तर त्यावेळेस किंवा संभोगानंतर एकादशी जर असेल तर अशा वेळेस तुम्ही डोक्यावरून पाणी घेतलं तरीही चालतं. परंतु असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ नये. तर त्यामागचं कारण म्हणजे आपण डोक्यावरून पाणी घेतल्यामुळं एकादशीच्या दिवशी आपला उपवास असतो आणि त्या उपवासामध्ये म्हणजे आपल्या कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये. कारण त्याच्या मागं शास्त्र सुद्धा जडलेलं असावं. डोक्यावरून पाणी घेतल्यानंतर म्हणजे आपलं डोकं खूप स्थिर झालेलं असतं आणि अशा वेळेस आपण म्हणतो की ज्यावेळेस डोक्यावरून पाणी घेतलं की मला खूप शांत झोप लागते. तर या दिवशी एकादशीच्या दिवशी आपला उपवास असतो आणि त्यासोबतच आपल्याला व्रतवैकल्य सेवा वगैरे करायच्या असतात. या दिवशी आपल्याला भरपूर दिवसभर सेवा सुद्धा करायच्या असतात. उपवासामुळं आधीच आपल्याला म्हणजे उपवासाचा त्रास होतो, कारण बरेच जण असे असतात की एकादशीच्या उपवासाच्या दिवशी फक्त फलाहार करून उपवास करतात, तर काही जण फक्त पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण भरपेट खाऊन सुद्धा उपवास करतात, कारण असं म्हणतात की एकादशीने दुप्पट खाशी. तर असे बरेचसे काही जण असतात जे म्हणजे खाण्यासाठीच उपवास करतात, म्हणजे उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी उपवास करतात. तर असो, पण उपवासाच्या दिवशी म्हणजे काही जे खाऊन करत नाहीत किंवा फलाहार करतात किंवा जे फक्त पाणी पिऊन वगैरे उपवास करतात, तर त्यांना डोकं धुतल्यावरती म्हणजे त्रास होतो. तो त्रास होऊ नये आणि आपल्या सेवेमध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी आपण एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही असं म्हणतात. आणि डोक्यावरून जेव्हा पाणी घेतो तर पाण्याचा संबंध चंद्राशी सुद्धा जोडलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा असं म्हणतात की अमावस्येला, पौर्णिमेला आणि एकादशीच्या दिवशी आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. मग आता चंद्राशी संबंध जोडला म्हणजे कधी चंद्राचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्राचा प्रभाव कमी असतो, त्यामुळे असं म्हणतात की डोक्यावरून पाणी घेऊ नये. तर असो, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझं सांगण्याचं काम होतं, मला जी माहिती वाचनात आली ती मी तुमच्याशी शेअर केली. आता तुम्ही डोक्यावरून पाणी घ्यायचंय का नाही घ्यायचंय हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर त्यानुसार तुम्ही एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं का नाही ते ठरवू शकता. त्यानंतर आता आपण जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी भात का खायचा नाही. तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे जी विष्णू पुराणामध्ये सांगितल्या जाते. तर ती कथा अशी आहे, का मेधा नावाचा एक ऋषी होता, खूप तपस्वी ऋषी होता आणि त्याच्यावरती देवीचा कोप झाला. मग देवीचा कोप झाल्यावर
तो कोप त्याला असह्य होईल या भीतीमुळे त्याने स्वतःचा शरीराचा त्याग केला. शरीराचा त्याग केला. ज्या दिवशी त्याने शरीराचा त्याग केला तो दिवस होता एकादशीचा. आणि ज्या मातीमध्ये त्यानं स्वतःला गाडून घेतलं किंवा ज्या ठिकाणी त्याने स्वतःच्या शरीराचा त्याग केला त्या ठिकाणावरूनच तांदूळ हे पीक जन्माला आलं. त्यामुळे असं म्हणतात की तांदूळ म्हणजे एक मेधा नावाचे जे ऋषी आहेत ते ऋषी आहेत आणि आपण एकादशीच्या दिवशी जर तांदूळ खाल्ले तर त्या ऋषीचं रक्त किंवा त्या ऋषीचं मांस खाल्ल्याचं पाप आपल्याला लागतं. त्यामुळे असं म्हणतात की या कथेमुळं असं म्हणतात की आपण एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य करायला हवा आहे. त्यामुळं ती मांसाहारी समजल्या जाते. ही एक त्यामागची पौराणिक कथा आहे. त्यामुळे आपल्याला तांदूळ एकादशीच्या दिवशी वर्ज्य करायचे आहेत. भले तुम्ही उपवास करा अथवा नका करू, परंतु त्या दिवशी घरामध्ये आवर्जून ना आपल्या घरामध्ये तांदूळ शिजले नाही पाहिजेत. कारण एकादशीच्या दिवशी सगळ्यांना उपवास असतो आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो आणि तांदूळ हा मेधा ऋषीचाच अंश ते असं समजल्या कारणामुळं आपल्याला तांदूळ हे वर्ज्य करायचं आहे. तर त्यामागे आता ही झाली पौराणिक कथा. जसं आता आपण वृंदाची तुळशीची जी कथा आहे ती सुद्धा अशीच आहे. वृंदेने ज्या ठिकाणी शरीराचा त्याग केला त्या ठिकाणातून तुळस निर्माण झाली म्हणून आपण तुळशीला पूजनीय मानतो. त्याच पद्धतीनं मेधा ऋषी सुद्धा ज्या ठिकाणी देह त्याग केलेला आहे त्या ठिकाणातून तांदूळ आलेले आहेत म्हणून ते मेधा ऋषीच म्हणून मानले जातात. आणि तांदूळ खाणं म्हणजे मेधा ऋषीचं रक्त किंवा मांस खाणं असं समजलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक ग्रंथामध्ये सुद्धा या कथेचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर त्याचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात. आता वैज्ञानिक कारण म्हणजे तांदूळ ही एक वनस्पतीच आहे. विज्ञान सांगतं की तांदूळ ही एक वनस्पती आहे आणि ही वनस्पती म्हणजे तांदूळामध्ये पाण्याचं प्रमाण मोठं असतं. म्हणूनच आपण असं म्हणतो की आजारी पडल्यानंतर पचायला हलका पदार्थ म्हणजे तांदूळ. म्हणून डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात की पोळी भाजीपेक्षा किंवा भाकरी पोळीपेक्षा तुम्ही खिचडी किंवा वरण भात पेशंटला द्या, कारण ते पचायला हलकं असतं, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं तांदळामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी असतं. आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे चंद्राचा प्रभाव पाण्यावरती जास्त पडणारा असतो आणि मानवी शरीरावरती सुद्धा चंद्राचा प्रभाव असतो. जसं की अमावस्येला पौर्णिमेला भरती ओहोटी येणं हे सुद्धा म्हणजे चंद्राच्या प्रभावामुळं हे घडून येतं. तर हे पाण्याचा आणि चंद्राचा संबंध असल्या कारणामुळं त्या दिवशी आपला उपवास असतो आणि उपवास असल्या कारणामुळं आपल्या उपवासामुळं आपल्याला काही इजा पोहोचू नये, आपल्याला इजा होऊ नये म्हणून आपण त्या दिवशी तांदूळ वर्ज्य करायचा असतो. आणि आपल्या उपवासामध्ये काही बाधा येऊ नये किंवा आपल्या सेवेत कोणतीही बाधा येऊ नये त्यासाठी आपल्याला तांदूळ ग्रहण करायचे नाहीत. हे त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे. ही साधी सोपीच माहिती आहे जी माझ्या वाचनात आली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.